नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात योजना आणि नोकरी मित्र चॅनल आणि आज आपण पाहणार आहोत कमी गुंतवणुकीत स्वतःचा छोटा व्यवसाय कसा सुरू करायचा आणि कोणते बिझनेस तुम्ही लगेच सुरू करू शकता. हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण शेवटी मी तुम्हाला काही असे बिझनेस आयडियाज सांगणार आहे जे तुम्ही अगदी कमी पैशात सुरू करू शकता. आजच्या काळात प्रत्येकाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, पण लोकांना वाटते की बिझनेस सुरू करण्यासाठी खूप पैसे लागतात. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. योग्य प्लॅनिंग आणि योग्य आयडिया असेल तर तुम्ही कमी पैशातही चांगला बिझनेस उभा करू शकता. सर्वात आधी तुम्ही तुमच्याकडे काय स्किल आहे ते ओळखा, कारण स्किलवर आधारित बिझनेस नेहमी जास्त टिकतो. जर तुम्हाला स्वयंपाक येत असेल तर तुम्ही टिफिन सर्व्हिस किंवा केटरिंग सुरू करू शकता. जर तुम्हाला शिवणकाम येत असेल तर टेलरिंग बिझनेस सुरू करू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन काम करायचे असेल तर रीसेलिंग किंवा यूट्यूब चॅनल सुरू करू शकता. यानंतर मार्केट समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तुमचा बिझनेस कोणासाठी आहे हे ठरवा. उदाहरणार्थ, जर तुम्ही टिफिन सर्व्हिस सुरू करत असाल तर तुमचे टार्गेट कस्टमर्स हे स्टुडंट्स, बॅचलर्स आणि जॉब करणारे लोक असतील. त्यानुसार तुम्ही तुमचा रेट आणि क्वालिटी ठरवली पाहिजे. आता बजेटबद्दल बोलूया. सुरुवातीला जास्त खर्च करू नका. लहान सुरुवात करा आणि नंतर हळूहळू वाढवा. तुमचे पैसे रॉ मटेरियल, बेसिक सेटअप आणि मार्केटिंगमध्ये वापरा. तसेच थोडे इमर्जन्सीसाठी बाजूला ठेवा. जर तुमच्याकडे पैसे कमी असतील तर सरकारच्या योजना तुमच्यासाठी खूप उपयोगी आहेत. PMEGP आणि CMEGP या योजनांमधून तुम्हाला लोन आणि सबसिडी मिळू शकते. या दोन्ही योजनांवर आपल्या चॅनलवर आधीच सविस्तर व्हिडिओ आहेत. ती नक्की पहा, कारण त्यामध्ये अर्ज कसा करायचा आणि किती सबसिडी मिळते याची पूर्ण माहिती दिलेली आहे. आता काही कमी गुंतवणुकीत सुरू होणारे बिझनेस आयडियाज पाहूया. तुम्ही चहा किंवा कॉफी स्टॉल सुरू करू शकता, जो नेहमी चालणारा बिझनेस आहे. तुम्ही ब्रेकफास्ट सेंटर सुरू करू शकता, जिथे पोहे, उपमा, इडली विकू शकता. तुम्ही मोबाईल रिपेअरिंग शॉप सुरू करू शकता, जर तुम्हाला रिपेअरिंग येत असेल. तुम्ही फोटोकॉपी आणि स्टेशनरी शॉप सुरू करू शकता, विशेषतः शाळा किंवा कॉलेजजवळ. तुम्ही ऑनलाईन रीसेलिंग सुरू करू शकता, जिथे तुम्हाला स्टॉक ठेवण्याची गरज नसते. तुम्ही डेअरी रिलेटेड बिझनेस सुरू करू शकता, जसे दूध विक्री किंवा दही तूप बनवणे. तुम्ही अगरबत्ती मेकिंग किंवा पापड मेकिंग सारखे घरगुती उद्योग सुरू करू शकता. तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करून ऑनलाईन अर्निंग देखील करू शकता. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. अनेक लोक बिझनेस सुरू करतात पण काही दिवसांनी सोडून देतात, कारण लगेच प्रॉफिट मिळत नाही. पण बिझनेसला वेळ लागतो. तुम्ही पेशन्स ठेवला आणि सतत काम केले तर नक्कीच रिझल्ट मिळतो. तसेच मार्केटिंग खूप महत्त्वाची आहे. सुरुवातीला फ्री मार्केटिंग करा. व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्रामचा वापर करा. तुमच्या मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना तुमच्या बिझनेसबद्दल सांगा. लोकल एरियामध्ये तुमची ओळख तयार करा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कस्टमर हा तुमचा राजा आहे. जर कस्टमर खुश असेल तर तुमचा बिझनेस नक्की वाढेल. त्यामुळे क्वालिटी चांगली ठेवा आणि कस्टमरला चांगली सर्व्हिस द्या. शेवटी एवढेच सांगतो की बिझनेस सुरू करणे अवघड नाही, पण सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही आज एक छोटा स्टेप घेतला तर उद्या तुम्ही मोठे होऊ शकता. त्यामुळे जास्त विचार करू नका आणि ॲक्शन घ्या. जर तुम्हाला अशाच बिझनेस आयडियाज, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि अर्निंग टिप्सबद्दल माहिती हवी असेल तर योजना आणि नोकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणता बिझनेस सुरू करणार आहात. धन्यवाद.